चला तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे वडे। काकडीचे वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी ह्या 2 काकडी घेतलेल्या आहेत आणि थोडंसं असं गूळ घेतलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपण या काकडीच्या साळा काढून घेऊया। काकडीच्या साळा काढून झालेल्या आहेत, आता आपण त्यांना पिसून घेऊया। बघा आता ही 2 काकडी किसून घेतलेली आहे। आता त्याच्यात आपण ऍड करणार आहोत हे गूळ। गूळ पण असं कापून घ्यायचं। त्यामध्ये किंचित असं मीठ टाकून घ्यायचं, किंचित अशी हळद। काकडीचं जे किसलेलं आहे ना ते आपण उकळवून घेऊया। 5 मिनिटं तरी उकळून घेऊया आणि नंतर हे पाणी आपण त्या तांदळाच्या पिठामध्ये ओतून घेऊ। हे बघा या काकडीमध्ये गूळ छानपैकी असं मिक्स झालेलं आहे। आता मी हे जे काकडीचं सारण केलेलं आहे, आता ते मी हे या पिठामध्ये तांदळाच्या मिक्स करून घेते आणि पीठ असं भिजवून घेते। हे बघा आता ते गरम आहे, तर आपण एका कालट्याने किंवा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घेऊन असं छानपैकी मळून घ्यायचं। हे बघा तेल इकडे छानपैकी गरम झालेलं आहे। आता या पिठाचा असा गोळा करून घ्यायचा आणि मी हे पोलपाट घेतलेलं त्याच्यावर हे पांढरा कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। वाटीमध्ये पाणी घ्यायचं थोडंसं, नंतर असे वडे थापायचे गोल राऊंड मध्ये। बघा असा छानपैकी असा टम्म आपला काकडीचा वडा असा फुगलेला आहे। हे बघा छानपैकी असे काकडीचे वडे किती टम्म असे फुगलेले आहेत। तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। रेसिपी आवडली तर कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा कसे मऊसूत असे काकडीचे वडे रेडी झालेले आहेत, मस्त असे स्पॉन्जी।
तुम्ही हे वडे मस्तपैकी खिरीबरोबर मी ही तांदळाची खीर बनवलेली आहे. काकडीचे वडे आणि तांदळाची खीर हे कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. तुम्ही एकदा करून बघा.